काल पहाटे स्वारगेट येथे झालेल्या बलात्काराच्या प्रकरणानंतर पुण्यातील वातावरण चांगले तापले आहे। कालपासून स्वारगेटवर मंत्री किंवा इतर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या भेटी सुरू आहेत। त्यामुळे स्वारगेट बस स्थानकाला कालपासून मिनी छावणीचे स्वरूप आले आहे। यातच आता काही वेळापूर्वी हाय व्होल्टेज ड्रामा रंगलाय। गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वारगेट आवारात दाखल झाले असता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी योगेश कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्या गाडीवर धावून गेल्या। देसाई यांच्या कृतीचे तिथे एकच गोंधळ उडाला। त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले आणि पोलीस व्हॅनमधून घेऊन गेले। योगेश कदम कुठल्या तोंडाने इथं सांगायला आले? दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत। पोलीस यंत्रणा काय करते? PLL ची यंत्रणा काय करते? बरं, आरोपीला अटक होत नाही आणि जो लोकशाही मार्गाने आवाज उठवतोय, आम्हाला योगेश कदमांना जाब विचारायचा होता, भेटायचं होतं। राज्यात सारखी जी काही प्रकरणं चालली आहेत त्यांनी भेटू दिलं नसतं म्हणून आम्ही गाडीचे दरवाजे ते वाजवलेले आहेत। पण आम्हाला जबरदस्ती आणून इथं ताब्यात घेतले, अटक केली आहे। म्हणजे आरोपीला वेगळा न्याय, लोकशाहीमध्ये भांडतायत त्यांना न्याय। आता जर आरोपीला अटक झाली नाही तर मात्र मग आम्हाला कायदा सुद्धा पोलीस दडपतायत का? हे प्रकरण पोलीस दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत? मला वाटतंय की गाड्यासारखा साधा आरोपी तुम्हाला सापडत नाही। कसली यंत्रणा 1 लाखाचं बक्षीस जाहीर करताय? त्याचे काही राजकीय लाखो पगार आहेत पोलिसांना लाखोचे पगार फुकट